हॅलो, नुकताच व्हॅलेंटाईन डे झाला आणि सगळ्यांचा व्हॅलेंटाईन डे मस्त झाला असेलच. बरं माझा कसा झाला तो मी तुम्हाला दाखवते. सध्या पृथ्वी पूजा करतायत आणि सगळ्यात आधी उठल्यानंतर मस्त सरप्राईज मला मिळालं ते म्हणजे चॉकलेटचं. त्यांनी माझ्यासाठी चॉकलेट आणलं होतं. एवढं भलं मोठं छान वाटलं मला आणि याच्यावरतीच थांबलेले नाही आहेत, तर त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट पण आणलं आहे. बरं गिफ्टचं सांगावं म्हणजे पृथ्वींना मला गिफ्ट द्यायला असं काही स्पेशल ओकेजन पाहिजे वगैरे असं काही नसतं. त्यांच्या ज्या वेळेला मनात येतं त्यावेळेला ते मला देतात आणि यावेळेला त्यांनी मला बॅग दिली आहे. बॅग मला प्रचंड आवडतात. माझ्याकडे खूप बॅग आहेत. पण हा कलर माझ्याकडे नव्हता ब्ल्यूवाला आणि त्यांनी ते आठवणीत ठेवून हाच बॅगचा कलर ऑर्डर केला. मला छान वाटलं आणि नेहमीच ते मला स्पेशल फील करून देत असतात खरं तर. आता बॅग वगैरे मी पॅक करते आणि त्याच्यानंतर आम्ही काय काय केलं हे मी तुम्हाला दाखवते. सगळी आमची कामं वगैरे आवरल्यानंतर आम्ही बाहेर पडलो छान संध्याकाळी आणि हे इथूनच आता भोपाळमध्ये आहे मी. आता हे मेट्रो स्टेशन वगैरे होतं आहे नवीन त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो. कुठे गेलो तर आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो. आम्ही तिघं पण गेलो होतो म्हणजेच आम्ही दोघंजणं आणि सृष्टी. आणि आत्ताच आपला रिलीज पिक्चर झाला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा छावा हा मूव्ही झाला आहे. हा मूव्ही बघायला आम्ही गेलो होतो आमच्याच जवळच्या थिएटरमध्ये. आणि हा मूव्ही बघून आल्यानंतरची माझी जी रिॲक्शन होती ना, खरंच हा मूव्ही प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन बघितलंच पाहिजे असा हा मूव्ही आहे. हा मूव्ही प्रत्येक माणसाने बघितला पाहिजे. एवढा मूव्ही सुंदर आहे. म्हणजे राजांनी आपल्यासाठी काय केलं हे आपल्याला मूव्ही थ्रू कळतं आणि आपला इतिहास आपल्याला माहितीच असतो सगळ्यांना. पण हे ज्यावेळेस आपण बघतो ना, त्यावेळेला प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे लिटरली हा मूव्ही बघताना अंगावरती काटा येणे किंवा डोळ्यात पाणी येणं म्हणजे आपल्याला एक जाणीव होऊन जाते. आपण जे आता आहोत किंवा आपण जे जगतोय, जे लाईफ आपलं चाललंय त्याच्यामागे काय इतिहास आहे किंवा महाराजांनी, शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी काय काय केलंय हे पूर्ण आपल्या डोळ्याखालून जातं आणि खरंच सुंदर मूव्ही आहे हा. त्याच्यानंतर छान पॉपकॉर्न वगैरे झाले आणि मग मूव्ही संपल्यानंतर आम्ही थोडंसं खायला गेलो आमच्या आवडत्या ठिकाणी. राईस बाउल म्हणून आहे भोपाळमध्ये. आम्हाला तिघांनाही प्रचंड आवडतं तिकडचं चायनीज आणि इथलं चायनीज खाल्ल्यानंतर ना मला एक मुंबईचं किंवा आमच्या सावर्डा चिपळूणच्या एरियातलं चायनीज खाल्ल्यानंतर फील होतं फक्त या ठिकाणीचं चायनीज खाल्ल्यानंतर. आणि दिवसाचा शेवट आम्ही मस्त नॅचरलचा आईस्क्रीम खाऊन करतोय जो की सगळ्यांना आम्हाला आवडतो कारण चांगले फ्लेवर्स असतात यांचे आणि असा माझा मस्त दिवस गेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.